नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। गोदा ते नर्मदा जलयात्रा देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 यात्रेचा चौंडी येथे शुभारंभ। अहिल्यानगर दिनांक 25 एप्रिल। श्री क्षेत्र चौंडी ही मराठी संस्कृतीचे माहेरघर असून गेल्या 300 वर्षापासून ही भूमी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। गोदा ते नर्मदा यात्रेचा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे। आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा व लोकभावनेचा सन्मान करत ही यात्रा राज्यातच नव्हे तर देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। पाण्याचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे कार्य या यात्रेतून होणार असल्याचे त्यांनी सांगितले। जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चौंडी येथे आयोजित गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 या जलजागृती यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रामराव वडकुते, आमदार काशीनाथ दाते, आमदार विठ्ठल लंगे, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव तसेच प्रवीण कोल्हे, देविदास महाराज, पुंडलिक महाराज, जंगले शास्त्री तसेच डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ, आदिनाथ शास्त्री महाराज, राम महाराज जिंजुर्डे, दयानंद महाराज कोरगावकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून स्वराज्याचा विस्तार केला। तसेच सुशासन, महिला सक्षमीकरण, लोककल्याण, जलदृष्टी, वारसा संवर्धन आणि राष्ट्रनिर्मिती ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती। 29 वर्षाच्या आदर्श शासनातून लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय हे त्यांनी जगाला दाखवून दिले। अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धन, धर्मशाळांची उभारणी, मंदिरांचे जीर्णोद्धार, नद्यांवर घाटांची निर्मिती, आदर्श कर व्यवस्था तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सवलती देऊन समाजहिताचे कार्य केले। त्या काळात महिला सक्षमीकरणालाही त्यांनी चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले। पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने महिलांमध्ये आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मान वाढवण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। राज्य शासनही लोककल्याण व विकासासाठी कटिबद्ध आहे। मागील 4 वर्षात सुमारे 4.25 लाख कोटी रुपयांच्या 223 जलसिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून यामुळे 32 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी पुरवठा, नद्यांचे पुनरुज्जीवन, दुष्काळग्रस्त भागांकडे पाणी वळवणे तसेच धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन यावर शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन।